नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला सगळ्यात मोठी बातमी आताच्या घडीची. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये महायुतीला बहुमत मिळालंय. भाजपची ऐतिहासिक कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वात जास्त 88 जागा भाजपच्या पारड्यात पडल्यात. तर मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा 28 जागांवर विजय आहे. 25 वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका निसटली आहे. मुंबईमध्ये 227 पैकी एका जागेचा निकाल हा अजूनही बाकी आहे. एकदा नागपूरकर जनतेने या ठिकाणी मोहर उमटवली आहे आणि एक प्रचंड मोठा विजय आपल्याला दिलेला आहे. महाराष्ट्रात एकूणच भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठा रेकॉर्ड केलेला आहे आणि 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि सोबत आपल्या मित्रांना देखील यश मिळालेलं आहे. कोणत्या महापालिकांमध्ये कुणाची सत्ता आली आहे पाहूया. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांची सत्ता आली आहे. तर ठाण्यामध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व कायम आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची सत्ता आली आहे. तर भिवंडीमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालंय. भिवंडीमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. तर नवी मुंबईमध्ये सुद्धा भाजपची सत्ता आली आहे. उल्हासनगरमध्ये मात्र भाजपला 37 आणि शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा 37 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेस आणि वंचित हे किंग मेकर ठरणार आहे. तर मीरा भाईंदरमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. दुसरीकडे वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला घवघवीत यश मिळालंय. त्यामुळे बहुजन विकास आघाडी वसई विरारमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. तर पनवेलमध्ये भाजपची सत्ता आली आहे.